May I come in, sir? शेफाली, वेट वेट. हाँ, यस, कम इन. बोला मिस शेफाली, काय काम आहे? काम काही नाहीये सर. मग तुम्ही इकडे या ना. कुठे या? इकडे या ना. ओके. हाँ, बोला. हे खास तुमच्यासाठी. हे काय? गिफ्ट. गिफ्ट आहे ते मलाही दिसतंय, पण कशासाठी? म्हणजे आज काही माझा बर्थडे वगैरे नाहीये. म्हणजे काय? या सो फनी सर. म्हणजे बर्थडे नाहीच आहे, पण तुमच्या बर्थडेला मी गिफ्ट देईनच. हे काय? हे काय आहे? आता तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं केलंय, मग मी थोडंसं काहीतरी करायलाच हवं ना. हे छोटंसं गिफ्ट तुमच्यासाठी. नाही म्हणू नका सर. नाही, काय करतोय मी तुमच्यासाठी म्हणून तुम्ही हे माझ्यासाठी करताय? म्हणजे गिफ्ट वगैरे? नाही नाही, आय एम सॉरी मिस शेफाली, मला हे चालणार नाही. तुम्ही ताबडतोब परत घेऊन जा प्लीज. मला माहितीये तुम्ही लाजताय. मी? हो, म्हणूनच तुम्हाला तुमच्या फिलिंग्स एक्सप्रेस करता येत नाहीये. पण मला सगळं कळतंय सर. अरे काय कळत? कुठल्या फिलिंग्स? काय? तुम्ही हे घेऊन जा बरं ताबडतोब प्लीज. मला ते नको. आय एम सॉरी. असंच असतं सर, आपल्याला कळतच नाही आपल्याला काय होतंय, पण समोरच्याला सगळं कळत असतं. मिस शेफाली, तुम्ही ते गिफ्ट घेऊन जा एवढं मला कळतंय बस. सर तुम्ही काही म्हणू नका, हे ठेवा. शेफाली, मिस शेफाली, अरे काय डोक्यावर पडलीये? काही लाजतीये काय? मुरडतीये काय? आणि कुठल्या फिलिंग्स? येतो कुठून ना कॉन्फिडन्स? यश 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 यश. अगर तुम किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उनसे मिलाने की कोशिश में लग जाती है. हे वाक्य कुठेतरी ऐकलंय मी. अरे मीच बोलले आता. ओके, यू आर राईट. पण काय म्हणजे एवढी खुश काय? समीर सर हो म्हणाले. अजून तरी नाही, पण लवकरच म्हणते. हा, ते ना असं तोंडाने बोलत नाही रे, मग इशाऱ्याने सांगतात. अच्छा, मग इशाऱ्याने काही सांगितलं का त्याने तुला? ते ना ते खूप 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 खुश आहेत माझ्यावर. अच्छा, त्यांनी माझ्या अकाउंट मध्ये 50 लाख जमा केलेत. किती? 50 लाख. त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर, म्हणूनच तर हे सगळं केलं ना. आणि सरळ सरळ सांगता येत नाही ना, म्हणून हे असं सरप्राईज दिलं त्यांनी मला. समीर सर खूप क्यूट आहेत रे. इतकं सगळं करूनही न केल्यासारखंच दाखवतात. पडच आहेत हा, आणि थोडे शाय पण आहेत. पण एवढं काय लाजायचं ना यश. आता यश कुठे गेला? म्हणजे इतका वेळ मी एकटीच बडबडत होते. काय नेहा, आज मी खूप खुश आहे. ते दिसतच आहे. आणि काय ग, मगाशी तुला किती हाका मारल्या? कुठे गेली होतीस?
तेच तर सांगते ना, मी गिफ्ट आणायला गेले होते. गिफ्ट कोणासाठी? समीर सरांसाठी. अरे वा, अगं का ते तर विचार. मी नाही विचारलं तरी तू सांगणारच आहेस. ते तर मी सांगणारच आहे. तुला माहितीये, समीर सरांनी माझ्या बँक अकाउंट मध्ये 50 लाख रुपये जमा केलेत. काय? $50 लाख? हो, 50 लाख. 50 लाख. स्नेहा, तुमच्या ऍडव्हान्स सॅलरीचं काम पुढच्या 3-4 दिवसात होईल. आहे ना, तुम्हाला गरज आहे, पण थोडीशी गडबड झाली म्हणून डिले होतोय. नाही सर, नो प्रॉब्लेम, इट्स ओके. ओके. मिस शेफाली, जरा 2 मिनिटं येता का? थोडंसं कामाचं बोलायचं होतं. काय मला बोलवत? बोला ना सर. हा, शेफाली, तुमच्या अकाउंटला काही पैसे जमा झालेत. थँक्यू सो मच फॉर दॅट सर. म्हणूनच तर मी तुम्हाला गिफ्ट दिलाय ना. अहो, माझं बोलणं पूर्ण ऐकून तर घ्या. हा, ते पैसे ना चुकून जमा झालेत. काय सर? राईट. तर तुम्ही एक काम करा, ताबडतोब अकाउंट डिपार्टमेंटला कोऑर्डिनेट करा आणि तेवढे पैसे रिफंड करा प्लीज. पण सर, आय एम सो सॉरी, पण ते थोडंसं मिसकम्युनिकेशनमुळे झालंय. आय एम सॉरी. आणि हो, हे तुम्ही दिलेलं गिफ्ट. नको सर, थँक्यू. नाही नाही नाही, मी तुम्हाला देत नाहीये, तुम्हीच दिलेले, ज्याची काही गरज नाहीये. सो प्लीज हे परत घ्या. आय एम सॉरी, प्लीज घ्या. शेफाली, अगं काय झालं? सर काय बोलले? काही नाही, ते म्हणाले चुकून आलंय तुझ्या अकाउंटला 50 लाख, रिफंड करायला सांगितलंय मला. असं कसं होऊ शकतं यश? होऊ शकतं, चुकून होतं असं, कधी कधी होतात त्या गोष्टी. अरे पण ते ट्रान्झॅक्शन चुकून झालं असेल. गिफ्ट तर मी बरोबर माणसाला दिलेलं ना, ते कशाला परत करायचं? एकतर सरांसाठी मी एवढं 4 दुकानं फिरून गिफ्ट आणलंय, त्यांना ना किंमतच नाही कशाची. आता हे कोणाला देऊ मी? शेफाली, आधी तू शांत हो. मला कळतंय, पण मे बी समीर सरांना थोडं ऑड होत असेल तुझ्याकडून गिफ्ट घ्यायला. अगं ऑड काय वाटायचंय? किती प्रेमाने आणलं मी नेहा. आणि या मुलांसाठीचं गिफ्ट आहे. माझ्या घरी मी आणि फक्त माझी आईच राहतो. यश, तू हे गिफ्ट ठेव. तू खूप क्यूट आहेस आणि खूप छान आहेस ना, म्हणून मी हे गिफ्ट तुला देते. आता तू पण ऑड वाटून नाही म्हणू नकोस. घे ना. नाही नाही, इनफॅक्ट मी खरं तर तुला थँक्यू बोलणार होतो. थँक्यू सो मच फॉर द गिफ्ट शेफाली. यू आर मोस्ट वेलकम. तुम्ही दोघं बोला, मला जरा काम आहे. मी आले. यश, तू आता मला सिरियसली सांग, हे असं कोणी वागतं का यार? तुझ्यातली 1% जरी सेन्सिटिव्हिटी समीर सरांमध्ये असली असती ना, तर बरं झालं असतं. आज उन्होंने मेरा दिल तोड़ दिया.
क्षण से जो टूटे कोई सपना, जग सुना सुना लगे, जग सुना सुना लगे, कोई ना लगे फिर अपना, जग सुना सुना लगे, जग सुना सुना लगे रे. यश, हं? तू आज संध्याकाळी काय करतोस? एक मीटिंग आहे का दिल्लीला, त्याच्यानंतर मी सरांबद्दल नाही, तुझ्याबद्दल विचार. तू फ्री आहेस ना? नाही ऍक्च्युली माझं एक छोटस काम आहे. काय झालं, तुझं काय काम आहे? माझं नाही, शेफालीच. काय आलं? ती बघ ना किती सॅड दिसतीये. आणि तिने तुला गिफ्ट पण दिलं ना. तू तिला डिनरला घेऊन जा ना. मी शेफालीला डिनरला घेऊन जाऊ का? एवढा ओव्हर रिॲक्ट का होतोयस? आणि तुला एकटं नसेल जायचं तर मी पण येईन. कबाब मध्ये हड्डी नाही, तुला मोरल सपोर्ट साठी. मग तू जा ना तिच्या बरोबर डिनरला, मला कशाला खेचते? आणि तिने गिफ्ट तुला दिलंय ना. जे समीर सरांसाठी आणलं होतं. पण आता ती तुझ्याकडे ना. पण मी का जाऊ शेफाली बरोबर डिनरला? नेहा, ठीक आहे, डिनरला नाही तर ऍटलीस्ट पावभाजी खायला तरी घेऊन जा तिला. पावभाजी का खाऊ मी तिच्या बरोबर? वाव, पावभाजी खायला जाते, मी पण येते ना. ती सॅड होती ना. नाही म्हणजे आज माझा मूड नाहीये. तुम्ही दोघं जा. ते माझी एवढ्या नाक्याला लागूनच एक रेस्टॉरंट आहे, तिथे पावभाजी खूप छान मिळते. तुम्ही जा दोघं, मला नाही. जाऊया ना यश, आपण पावभाजी खायला जाऊया ना यश. किती क्यूट आहेस यार. कसं कळतं रे तुला माझ्या मनातलं सगळं? हा, नाहीतर काही लोक असतात एक नंबरचे खडूस, काहीच कळत नाही त्यांना, पण तुला सगळं कळतं. आपण जाऊया पावभाजी खायला. नेहा, आपण तिघही जाऊया, खूप छान पावभाजी मिळते. चल ना यश, तू चल रे. यश, तू पावभाजी खायला ये. माझा एक तू मला चल. बाय यश. ही पावभाजी यशला पचतीये कशी, हे पाण्यात मला जाम इंटरेस्ट आहे. ये अब तू तिकडे बस. नेहा, सॉरी, ऍक्च्युली मला आत्ता लक्षात आलं, मला एक खूप महत्वाचं काम आहे अगं. आय रिअली हॅव टू लीव्ह. मला माहितीये तुला काही काम. बस. अगं पण तुला पण उशीर होत असेल ना, परी वाट बघत असेल. चल निघूया. बरी आठवण केलीस. मी पटकन परीला फोन करून येते आणि सांगते की आज मला उशीर होणार आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. तोपर्यंत तुम्ही दोघं बोला, मी आलेच. शेफाली, माझी पर्स इथेच आहे. हा, यश, ना? तुला वाटलं असेल ना शेफाली किती मॅड आहे. आधी पावभाजी खायला येत नाही म्हणाली आणि नंतर लगेच रेडी झाली. हो हो, तुला तुला मी मॅड वाटते? नाही नाही, तसं नाही अगं. म्हणजे मी पण हाच विचार करत होतो की तू अचानक कशी काय तयार झालीस. समीर सर आले ना समोर, म्हणून माझा विचार बदलला. बघ ना, मी इतकं प्रेमाने गिफ्ट दिलं त्यांना, त्यांनी घेतलंच नाही रे. असं करतं का यार कोणी? यश, तू किती सेन्सिबल आहे. समीर सरांना तर काहीच कळत नाही. तू असं वागलास का माझ्याशी?
म्हणून मी त्यांना जळवायला मुद्दाम असं केलं. ओ अच्छा. 4 नंबर फटका मार ना भाई, इधर पानी भी देना. काय झालं, थंड हवंय का? नाही हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. हाँ मन में है विश्वास, पूरा है विश्वास. ओ इंजिनियर. हम होंगे काय. एक दिन नाही, आत्ताच कामयाब व्हायचंय तुम्हाला. चला चला आटपा लवकर. अरे आम्ही कामच करतोय, तू आपली नुसती तिथे उभे राहून आम्हाला सूचना देत राहा. हा? हो मग मी लक्ष ठेवते ना, कपडे नीट धुतले जात आहेत की नाही, इस्त्री गठ्ठे नीट बांधले जात आहेत की नाही, हेही बघायला हवं ना. म्हणजे तर लोक तक्रार करतील पैसे घेऊन काम नीट झालं नाही म्हणून. झालं. मी हे ओजसच्या आईला देऊन येते. सावकाश जा बाळा, हो. आणि पैसे नीट सांभाळून आण. हो आटपा लवकर, नेहा यायची वेळ झाली. तिला जर का कळलं ना आपण तिच्यापासून लपवून हे उद्योग करतोय आणि पैसे घेतोय तर चिडेल ती. अगं तिला मदत व्हावी म्हणूनच करतोय ना, आणि परीची इच्छा होती ना की आईला मदत करावी म्हणून. मग ठीक आहे, करूया. पुढचं पुढे बघू. अहो तुम्ही फक्त इस्त्री करा बरं, मी हे गठ्ठे बांधते. मी करतो ना. काय नीट करतो, सगळी गडबड करून ठेवलीत ना. काय गडबड केली, सगळं नीट ठेवलेलं आहे, उगीच बोल नको मला. काय नीट ठेवलंय, हे पडवीद्रींचे कपडे सावंतांच्या गठ्ठ्यात कसे गेले. अहो सावंतांच्या घरात एकही बाई माणूस नाहीये. आता हे 2 ब्लाऊज जर का सावंतांच्या घरात गेले तर काय होईल. अहो तुम्हाला माहितीये ना त्यांचं दोघांचं किती चांगलं आहे, उगीच भांडण उकरून काढलं म्हणजे. बरं पण मला कसं कळणार, आता मला सांग. आता हा काय ब्लाऊज आहे, मला कसं कळणार. मला वाटलं शर्ट आहे म्हणून. काका काकू हे बघा. अरे भरपूर पैसे मिळाले परीला. हा ठेव आता तुझ्याकडे. हे जर फोन बघ ना. सावंत आईचा फोन. हॅलो आई. हॅलो परी, कशी आहेस बाळा? आज खेळायला नाही गेली? नाही मी घरीच आहे. बरं, मला आज यायला थोडा उशीर होईल ना, तू काळजी करू नकोस. हो ठेवते. ओके बाय. आई आपल्याला कोणी आता त्रास नाही देणार ना, कारण आपने पास बहुत पैसा है.